आज नगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद कापसे यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची मीटिंग श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आली होती। त्या निमित्ताने महाराष्ट्रभर सध्या जे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्याबद्दल काही गैरसमज आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला। त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळावं, ही मागणी खऱ्या अर्थाने 1990ला मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली। मंडल कमिशनचा रिपोर्ट आला होता आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे विदर्भात असल्यामुळं आणि ते कुणबी आहेत, तर त्यांच्या असं लक्षात आलं की विदर्भात खानदेशामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मग पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, इथं मात्र मराठा आहे आणि यांचे नातेसंबंध आहेत। मराठा कुणबी मराठा नातेसंबंध आहे आणि म्हणून त्या प्रयत्न केला आणि त्याला यश आलं। खरं तर 1 जून 2004ला मराठा कुणबी मराठा अशी दुरुस्ती 83वी जात कुणबी याच्यात करण्यात आली आणि त्यापासून मराठा समाजाच्या लोकांची ज्यांची नोंद ही मराठा आहे आत्ता आणि पूर्वीची कुणबी आहे असा शोध घेतला महसुली कागदपत्रामध्ये, तर आपल्याला त्याचा लाभ मिळतो। आता सध्या सरसकट मिळावा अशी एक अपेक्षा केली जाते, परंतु 2019 पूर्वीपर्यंत ही मागणी मला रास्त वाटते। परंतु 19 नंतर याची परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये EWSचं आरक्षण लागू झालं, इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं। तसं महाराष्ट्र सरकारने वेगवेगळे मुख्यमंत्री असताना अनेक आयोग नेमले, नारायण राणे समिती असेल, बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल किंवा अलीकडचा मारुती गायकवाड आयोग असेल, त्यांनी एक वेगळं 50%च्या वर आरक्षण द्यायचा प्रयत्न केला। कधी ESBC म्हणून दिलं, कधी SEBC म्हणून दिलं, परंतु ते 50%च्या वर टिकत नाही। आणि आता जे केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून EWSचं आरक्षण दिलं, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी ते 50%च्या वर आहे, पण घटनेत दुरुस्ती केली, राष्ट्रपतींनी त्याच्यावर कायदा करून सही केली, त्यामुळं ते आरक्षण लागू झालं आणि गेल्या 5 वर्षामध्ये EWSचा लाभ मराठा समाजाचे लोक घ्यायला लागलेले आहेत। म्हणजे मराठा समाजाचे, कुणबी समाजाचे लोक जे आहेत यांना कुणबी म्हणून निश्चितच OBCचं आरक्षण मिळतं आणि ज्यांना मिळत नाही त्यांना EWSचा आरक्षणाचा लाभ मिळतो। आणि साधारणपणे असं लक्षात आलेलं आहे अभ्यासाअंती की 10%पैकी 8.5%पर्यंत मराठा समाजाचे मुलं शिक्षणात आणि नोकरीत त्याचा लाभ घेत आहेत। त्यामुळं आता ही नव्याने जी मागणी आलेली आहे त्याच्याकडे सरकार कसं बघतंय, काही अभ्यासक मंडळ नेमलं असं कळतंय। न्यायमूर्ती शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली एक समिती महाराष्ट्रामध्ये अभ्यास करते, त्यांनी काही मुदत 1-2 महिन्याची वाढवलेली आहे। मूळचा प्रश्न कसा आहे की ज्या जुन्या कागदपत्राचा आधार घ्यायला जातो, म्हणजे 1967 पूर्वीचे पुरावे लागतात कुणबी सिद्ध करण्यासाठी, तर निजामकालीन पुरावे जे आहेत मराठवाड्यामध्ये त्याची मला स्वतःला असं एक समस्या दिसते की पूर्वी आपण आता जी मराठी लिपी वापरतो ती न वापरता पूर्वी आपल्याकडं जे लिखाण व्हायचं ते मोडी लिपीत होतं। तर मोडी लिपीत असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये फारसी शब्द असतील, उर्दू शब्द असतील, याच्यामुळं काही संदर्भ लागणं कठीण होते। आता सध्या समिती मोठं काम करत जरी असली त्यांना माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 5 लाख लोकांच्या नोंदी कुणबी मराठवाड्यात सापडलेल्या आहेत। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाला की सरकारने गेल्या 7-8 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये 72,000 लोकांची नव्याने नियुक्ती करणार असं जाहीर केलं, परंतु अजून एकही नियुक्ती झालेली नाही सरकारकडून। आणि आता कंत्राटी पद्धतीने नोकर भरती सुरू झाले, कारण आपण खाजगीकरण स्वीकारले, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण। त्यामुळे निश्चितच खरंच आता आरक्षणाच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही शंका आहेत। ज्यांना निश्चित आरक्षणाची मागणी करायची त्यांनी करावं, परंतु नेमका प्रश्न मला जो दिसतोय तो महागलेलं शिक्षण। आता इंग्लिश मिडियममध्ये आपली मुलं जातात, खाजगी शाळेमध्ये डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या सगळ्या ठिकाणी डोनेशन आणि फीज सरकारच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। एकतर सरकारी कॉलेज आणि खाजगी यांची फी सारखी केली पाहिजे। म्हणजे समजा इंजिनिअरिंगला 1 लाख रुपये जर फी खाजगीमध्ये असेल तर सरकारकडे त्याला 20,000 रुपये, तर ही तफावत आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये। आता कुठलीही शाश्वत नोकरी सरकारकडून मिळेल अशी आशा वाटत नाही आणि म्हणून आमची अशी भूमिका आहे की
सरसकट सरकारने शिक्षणामध्ये माफक दरामध्ये शिक्षण द्यावं, दर्जेदार द्यावं आणि फीचं स्ट्रक्चर सरकारचं आणि खाजगीचं एक असावं. आणि दुसरी गोष्ट, सरकारने ज्या आता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागा केंद्रात आणि महाराष्ट्रात त्या आता भरती कराव्यात आणि प्रयत्न करावे की जगातले वेगवेगळे उद्योग भारतात यावेत जेणेकरून आपल्या लोकांना रोजगार मिळावा. आम्ही एक प्रयत्न करतो की जगभर जिथं जिथं संधी आहेत आपल्या लोकांना, अगदी IT चे विद्यार्थी असतील, IT असेल ते IIT-पर्यंत, म्हणजे इंजिनियर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले स्किल डेव्हलपमेंट, त्यांनी परदेशात जावं, तिथं नोकरी उद्योग करावं, हाही आमचा एक प्रयत्न चालू आहे. तर निदान एक गोष्ट निश्चित आहे की आरक्षणाच्या निमित्ताने एक जागृती होती आहे हक्क अधिकाराची, शिक्षण, रोजगाराची. हे मला मात्र महत्त्वाचं वाटतं.